हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीज घेऊन आलो आहे. आणि या सिरीजच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवर आपण एकंदरीत रिव्हिजनच्या माध्यमातून ते टॉपिक या ठिकाणी रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे निर्देशांक बघितलेले होते आणि त्या अनुषंगाने आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न निर्देशांकासंदर्भात विचारलेले होते ते बघितलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या योजना बघणार आहोत, इम्पॉर्टंट स्कीम. आणि या इम्पॉर्टंट स्कीममधील आपण 2 पार्टमध्ये हे जे काही लेक्चर आहेत ते करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये 2014पासून आयोगाने केंद्र सरकारने असेल की राज्य सरकारने असो, या गव्हर्नमेंटने जे काही योजना सुरू केलेल्या आहेत तर ते योजना आपण बघणार आहोत. आणि ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते महत्त्वाची योजना या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर दुसऱ्या पार्ट 2मध्ये आपण 2023-24मध्ये गव्हर्नमेंटने आयदर ते स्टेट गव्हर्नमेंट असो की सेंट्रल गव्हर्नमेंट असो तर त्या गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या योजना करंटच्या अँगलने बघणार आहोत. ओके, 2 पार्टमध्ये हे लेक्चर असणार आहे. दोन्ही पार्ट तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या संदर्भाने जे काही PDF आहे ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिले जाईल. आता या ठिकाणी प्रश्नांसोबतच या योजनांसोबतच आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न देखील कशा पद्धतीने आयोगाने विचारलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. एकंदरीतच व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो. तुम्ही 1.5च्या स्पीडने किंवा 1.25 किंवा 1.50च्या स्पीडने तुम्ही हे लेक्चर बघू शकता. ओके, आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न आहे पहिली जी योजना आहे ती एकंदरीतच प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, प्राईम मिनिस्टर जनधन योजना ज्याला म्हटलं गेलेलं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना ही आर्थिक क्षेत्राची एक वित्तीय समावेशन योजना आहे. वित्तीय समावेशन म्हणजे काय तर फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, फायनान्शियल इन्क्लुजन करण्यासाठी जे काही देशातील गरीब किंवा वंचित किंवा दुर्बल घटक आहेत, जनता आहेत, अशांना जे बँकिंग सेवेच्या मुख्य धारेपासून वंचित आहेत तर त्यांना मुख्य धारेत किंवा बँकिंगच्या संदर्भाने जे काही सेवा आहेत ते सेवा प्रदाता म्हणून त्यांची एकंदरीतच अनबँक्ड जे काही लोक आहेत तर त्यांना अशा पद्धतीने बँकिंग सेवा त्यांना ॲट द डुअर स्टेप पुरवता येईल यासाठी म्हणून ही प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या जनधन योजनेच्या माध्यमातून बँक बचत असेल, बँकेतील जमा असेल, जमा खाते किंवा ज्याला ठेवी म्हणत असतो, बँकेतील जे काही वेगवेगळे भुगतान किंवा प्रदान करणे असेल, ओके, विमा किंवा पेन्शन असतील, तर या आर्थिक सेवा एकाच छत्राखाली किंवा एकाच परवडणाऱ्या रीतीने हाताळता येतील यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात बँकिंग सेवा गरीब आणि वंचित जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून वित्तीय समावेशनाची एक छत्री योजना किंवा अम्ब्रेला स्कीम म्हणून आपण या प्रधानमंत्री जनधन योजनेकडे बघू शकतो. ओके, वित्तीय समावेशनासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. आता या योजनेसंदर्भाने जी काही घोषणा आहे ती पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2014ला केलेली होती. आणि ॲक्च्युअलमध्ये जी सुरुवात आहे तर या योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट 2014ला करण्यात आलेला आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे तर आर्थिक सेवांचा लाभ देशातील गरीब आणि वंचित जनतेपर्यंत पोहोचवणे हा या जनधन योजनेचा मुख्य उद्देश आहे. सोबतच विशेषतः बँक खाते उघडणे, बँकिंग सुविधा प्रदान करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे, ओके, इकॉनॉमिक लिटरसी देशातील जनतेमध्ये बँकिंग संदर्भाने वाढवणे. त्यानंतर आहे लोकांना विमा तसेच पेन्शन त्यांच्या थेट बँकिंग खात्यावर उपलब्ध करता येईल त्यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता ही जी योजना आहे ती सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 28 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 असा 1 वर्षाचा कालावधी घेऊन पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला होता. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळे जे काही उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्यासाठी ठेवलेलं होतं किंवा एकंदरीत तरतुदी त्याच्यामध्ये होत्या, ज्याच्यात बँकिंग सुविधापर्यंत युनिव्हर्सल पोहोच, ओके, वैश्विक पोहोच म्हणजे जे काही बँकिंग सुविधा आहे ते देशातील नागरिकांपर्यंत, ओके, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत ही बँकिंग सुविधा कशा पद्धतीने पोहोचवता येईल ते या प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे 6 महिन्यांपर्यंत 5,000 रुपयापर्यंतची अधिकर्ष सवलत. ओके, ओव्हरड्राफ्ट जी आहे ती ओव्हरड्राफ्टची जी सुविधा आहे ती 5,000 रुपयापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जर एकही रुपये नसतील किंवा शून्य बॅलन्स असेल अशा वेळेस देखील तुम्ही 6 महिन्यांपर्यंतसाठी 5,000 रुपयांची अधिकर्ष सवलत प्राप्त करू शकत होतात. ओके, 2015पर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये ते देण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे 1 लाख रुपयेपर्यंतचा अपघाती विम्याची सुविधा देखील या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.
रुपे कार्ड देणारे किंवा रुपे किसान कार्ड देणारे म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो या अंतर्गत ज्या लोकांनी किंवा ज्या नागरिकांनी प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी जी अप्लाय केलेलं आहे किंवा प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये एनरोल केलेले आहे तर त्यांना रुपे कार्ड देखील प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे रुपे किसान कार्ड देखील शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. वित्तीय साक्षरता कार्यक्रम, ओके, वित्तीय साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणी करणे हे या पहिल्या टप्प्याचे जे काही उद्दिष्ट होते ते साध्य करायचे होते आणि अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जे काही धोरणं येते ते ठरवून 14 ऑगस्ट 2015पर्यंत साध्य करायचे होते. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2015 ते 2018पर्यंत दुसरा टप्पा होता. त्यानंतर अलीकडे आणि आतापर्यंत म्हणजे 2024पर्यंत जी काही प्रधानमंत्री जनधन योजनेचा तिसरा टप्पा सुरू आहे तर त्या संदर्भाने जे काही महत्त्वाची तरतूद आहे तर त्याच्यामध्ये लक्ष काय ठरवण्यात आलेलं आहे तर प्रत्येक कुटुंबाकडून प्रत्येक खातेधारक प्रौढाकडे, ओके, म्हणजे सुरुवातीला किमान एका कुटुंबातील जी व्यक्ती आहेत किंवा प्रत्येक कुटुंबाकडे या प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ पोहोचवता येईल अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जो काही उद्दिष्ट आहे तेच ठेवलेलं होतं. मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अलीकडे जे काही लेटेस्ट जो इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाकडून प्रत्येक खातेदार प्रौढाकडे म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे, ओके, सो एव्हरी हाऊसहोल्ड टू एव्हरी अनबँक्ड अडल्ट अशा पद्धतीने जे काही लक्ष्य आहे ते साध्य केलेलं आहे. ओके, आणि सुरुवातीला जी काही विमा होती सूक्ष्म विमा योजना, अपघाती सूक्ष्म विमा योजना तर ती 2 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे. सुरुवातीला 1 लाख रुपयेपर्यंतची होती ती आता तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि जो काही अधिकर्ष सवलत होता ओव्हरड्राफ्टची सुविधा जी होती सुरुवातीला 5,000 रुपयांची ती आता 10,000 रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे. ओके, आणि 2,000 रुपयेपर्यंत विनाशर्त ओव्हरड्राफ्टची सुविधा या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत एनरोल करणाऱ्या किंवा बँकेत अकाउंट असणाऱ्या जे काही नागरिक आहेत तर ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. अलीकडील आकडेवारीनुसार अर्थात 16 ऑगस्ट 2023पर्यंतचे आकडेवारीनुसार 50 कोटीपेक्षा जास्त लोकांनी या जनधन खाते किंवा एकंदरीतच या जनधन योजनेचा लाभ घेतल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो PIBचा डाटा आहे. सो यानुसार स्टेटमेंट बेस प्रश्न आला तर आपण ते सॉल्व करता येईल म्हणून हे दिलेलं आहे की 16 ऑगस्ट 2023पर्यंत 50 कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी या जनधन योजनेचा लाभ घेतलेला आहे. ओके, सो प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय समावेशनासंदर्भात ही सुरू करण्यात आलेली योजना आहे. ॲक्च्युअल जी सुरुवात आहे ती 28 ऑगस्ट 2014ला. अलीकडे तिसरा टप्पा सुरू आहे ज्यामध्ये सूक्ष्म विमा जी आहे अपघाती सूक्ष्म विमा ती 2 लाख रुपयेपर्यंतची आणि अधिकर्ष सवलत किंवा ओव्हरड्राफ्टची जी सुविधा आहे ती 10,000 रुपयेपर्यंतची वाढवण्यात आलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये लोकांना विमा तसेच पेन्शन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. आर्थिक साक्षरता वाढवणे या योजनेचा उद्देश आपण म्हणू शकतो. ओके, बँकिंग सुविधा प्रदान करणे. आता या संदर्भाने जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. MPSC पूर्वपरीक्षा अर्थात राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली गेली. ओके, कशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे? वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, विम्याचे कवच, पीक विमा. ओके, सो कशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे? अ आणि ब, ब आणि क, अ ब क की ब क ड. ओके, सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की आर्थिक साक्षरता वाढवणे, लोकांना विमा तसेच पेन्शन सुविधा उपलब्ध करून देणे आणि देशातील गरीब जनतेपर्यंत जी काही आर्थिक सेवांचा लाभ आहे ती पोहोचवणे आणि वित्तीय समावेशनासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी हे दिलेलं आहे की वित्तीय समावेशन. सो अ या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे वित्तीय साक्षरता. सो वित्तीय साक्षरता देखील, ओके, ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हटलं गेलेलं आहे. सो फायनान्शियल लिटरसी या ठिकाणी हे देखील यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता. त्यानंतर आहे विम्याचे कवच. ओके, सो विम्याचे कवच किंवा विमा प्रोव्हाइड करणे यासाठी देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो हे देखील योग्य असणार आहे. मात्र पीक विमा किंवा क्रॉप इन्शुरन्सचा या ठिकाणी समावेश नव्हता. ओके, किंवा या योजनेमध्ये या पीक विम्याचा जो काही उद्देश आहे किंवा जी काही पीक विम्याची तरतूद आहे तर या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ड जे आहे ते ड पर्याय आपण किंवा ड जे स्टेटमेंट दिलेलं आहे पीक विमा ते चुकीचं असणार आहे. सो अ
ब आणि क अर्थात ABC या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे ABC. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. वित्तीय समावेशकतेसाठी वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे? 16 मे 2014, त्यानंतर आहे 15 मे 2014, 28 ऑगस्ट 2014 आणि 18 नोव्हेंबर 2014. ओके. सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे 28 ऑगस्ट 2014ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे 28 ऑगस्ट 2014. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेवर आयोगाने पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले होते. यापेक्षाही जास्त या योजनेवर मुख्य परीक्षेमध्ये आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. मात्र आपण पूर्वपरीक्षेचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ज्याला PM उज्ज्वला योजना देखील म्हटलं जातो. ग्रामीण भागातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध व्हावे यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. महिलांच्या व लहान मुलांच्या आरोग्याची निगा राखता येईल. ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या काही इंधनासाठी किंवा स्वयंपाकाचे इंधन म्हणून जे लाकूड असतील किंवा नैसर्गिक स्रोत असतील तर त्यापासून या स्वयंपाकासाठी जे इंधन तयार करण्यात येत होतं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ वगैरे आणि त्या धुडांचा महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होत होता. तर त्यासाठी म्हणून महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची निगा जी आहे ती या ठिकाणी राखता येईल. आरोग्याचे संरक्षण हे देखील या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर आहे महिलाचे सक्षमीकरण व्हावे. ओके. सो महिलाचे सक्षमीकरण देखील या ठिकाणी दिलेलं आहे. या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता याची सुरुवात कधी झालेली आहे तर 1 मे 2016 रोजी. ओके. सो 1 मे 2016ला ही योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश. ओके. सो उत्तर प्रदेश राज्यातील बलिया या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेला होता की 1 मे 2016ला बलिया, उत्तर प्रदेशातील बलिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. ठिकाण, लक्ष्य, सुरुवातीचे लक्ष्य 5 कोटी होते. नंतर 2020पर्यंत 8 कोटी ग्रामीण कुटुंबांना विशेषतः दारिद्र्य रेषेखालील महिलांना LPG गॅसची मोफत जोडणी प्रदान करणे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लक्ष्य होते. ओके. सो सुरुवातीचे लक्ष्य 5 कोटी होते. त्यानंतर ते लक्ष्य साध्य झाल्याच्या नंतर एकंदरीतच 2020पर्यंत 8 कोटी ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना LPG गॅस जोडणी प्रदान करणे हे याचे लक्ष्य ठरवण्यात आलेले होते. आता यासाठी जे काही जबाबदार मंत्रालय आहे, सो कोणत्या मंत्रालयाकडून या योजनेचे नियमन केले जातं तर ते आहे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय. ओके. सो केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नॅचरल गॅस अँड पेट्रोलियम मिनिस्ट्रीतर्फे ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता जे काही साध्य काय झालेलं आहे तर डिसेंबर 2017पर्यंत 5.8 कोटी LPG जोडणी प्राप्त झालेली होती आणि त्यानंतर याच्यामध्ये जो काही लक्ष्य आहे ते वाढवण्यात आलेले होते. 7 सप्टेंबर 2019ला 8 कोटी LPG कनेक्शन वितरित करण्याचे जे ध्येय आहे ते 2019मध्येच पूर्ण झालेलं होतं. ओके. जे 2020पर्यंत ठरवलं गेलेलं होतं. सो 1 मे 2016 ते 1 एप्रिल 2021पर्यंत LPG गॅस जोडणीत 62% जवळपास 99.8% जी वाढ आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. आणि हे जे काही डेटा आहे ते PIB वरून आपण घेतलेलं आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवू शकता. आता सध्या ओके 2023-24चा विचार करता उज्ज्वला 2.0 ही योजना सुरू किंवा या योजनेचे जो नवीन व्हर्जन आहे उज्ज्वला 2.0 ती सुरू करण्यात आलेली आहे, जी 2021-22च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 31 मार्च 2022पर्यंत अधिकचे 1 कोटी. ओके. जे काही 2020पर्यंत 8 कोटी ठरवले गेलेले होते तर त्याच्यामध्ये परत 2021-22 या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 31 मार्च 2022पर्यंत अधिकचे 1 कोटी LPG जोडणी साध्य करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आलेलं होतं. ओके. सो हे लक्षात ठेवा. सुरुवात कधी झालेली आहे तर 1 मे 2016, 8 कोटी 2020पर्यंत 8 कोटी ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील महिलांना LPG गॅस जी जोडणी आहे ती मोफत प्रदान करणे यासाठी. आणि जबाबदार मंत्रालय आहे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय. ओके. आता या संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे
महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे. ब आहे महिला सक्षमीकरण. आणि क आहे अतिरिक्त रोजगार निर्मिती. ओके, सो कुठले या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत उद्दिष्ट ठरवून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ग्रामीण भागातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध व्हावे यासाठी. त्यानंतर आहे महिलांच्या व लहान मुलांच्या आरोग्याची निगा राखता यावी यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. सोबतच महिलांचे सक्षमीकरणासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. सो यामध्ये महिला व मुलांच्या आरोग्य सुधारणा, सो हे बरोबर आहे. त्यानंतर आहे महिला सक्षमीकरण. ओके, सो महिला सक्षमीकरण यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मात्र अतिरिक्त रोजगार निर्मिती हे नव्हतं. ओके, सो क जे आहे किंवा सी जे आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे आणि अ आणि ब या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो ए आणि बी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे फक्त अ आणि ब. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे कंबाईन 2021च्या ग्रुप सीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? ओके, सो उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, नंतर आहे जीवन ज्योती योजना आणि जनधन योजना. ओके, सो मोफत गॅस कनेक्शन कुठल्या योजनेअंतर्गत दिलं जातं तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ओके, सो असे 2 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ओके, सो ज्याला PM श्रमयोगी मानधन योजना देखील म्हटलं जातं. आता ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ओके, सो असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली योजना. या योजनेचा उद्देश असंघटित कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे. ओके, सो एका पर्टिक्युलर एजनंतर वृद्धापकाळामध्ये वयस्क वयामध्ये त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त होईल यासाठी म्हणून एक पेन्शन योजना म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवात कधी झालेली आहे तर 15 फेब्रुवारी 2019ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. सो लक्षात ठेवा 15 फेब्रुवारी 2019. आणि यासाठी जी काही जबाबदार मंत्रालय आहे ती आहे केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय. ओके, सो केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत ही जी काही योजना आहे तर या योजनेचे नियमन व नियंत्रण केले जात आहे. आता योजनेची जी काही मुख्य वैशिष्ट्य आहे तर त्याच्यामध्ये लाभार्थी कोण व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यासाठी जे काही क्रायटेरिया आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील जे काही असंघटित कामगार आहेत. ओके, सो असंघटित कामगार जे आहेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि त्यासाठी जे काही मासिक उत्पन्न आहे ते 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ओके, सो 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल मासिक उत्पन्न तर त्या व्यक्तींना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सो असंघटित कामगार ज्यांचं वय 18 ते 40 आहे आणि त्यांचे जे काही मासिक वेतन 15,000 रुपयेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणि उमेदवार आयकरदाता नसावा, EPFO किंवा NPS किंवा ESIC अंतर्गत सदस्य नसावा. ओके, जे काही पेन्शन स्कीम किंवा पेन्शन फंड आहे तर त्यांच्यामध्ये नोंदणीकृत नसावा असा एकंदरीत त्या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. आता अंशदान म्हणजे काय तर गव्हर्नमेंट काही रक्कम भरेल आणि एकंदरीतच जे काही असंघटित कामगार आहेत ते आपल्या उत्पन्नातून काही रक्कम या योजनेअंतर्गत किंवा या पेन्शन योजनेमध्ये जमा करतील. उमेदवारांना 60 वर्षापर्यंतचे मासिक अंशदान करावे लागेल. ओके, 18 वर्षाच्या वयात या योजनेतील सामील झाल्यास ओके एकंदरीत वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ओके, आता या योजनेअंतर्गत सो एकंदरीत या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला किंवा या असंघटित कामगारांना 55 रुपयापासून तर 40 वर्षापर्यंत एकंदरीत 200 रुपयापर्यंतचे जे काही विमा आहे किंवा एकंदरीत विमा हप्ता त्यांना भरावा लागेल. आणि त्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर लाभार्थ्याला दरमहा 3,000 रुपयाचे पेन्शन दिले जाईल. ओके, सो 60 वर्षाच्या वयानंतर लाभार्थ्याला दरमहा 3,000 रुपयाचे पेन्शन दिले जाईल अशी या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेले आहे. ओके, लाभार्थीचे जर मृत्यू झालास तर त्या मृत्यूनंतर समजा एखाद्या लाभार्थी आहे तर त्याचा मृत्यूनंतरची जी काही पेन्शन स्कीमची जी रक्कम आहे ती तिच्या जोडीदाराला ओके किंवा साथीदाराला प्राप्त होईल. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसंदर्भाने योजना आपण बघितलेलं आहे. ओके, आता यावर आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021मध्ये प्रश्न विचारलेला होता. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील
कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे. ओके, सो या ठिकाणी कुठल्या क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना लागू केलेली आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. आणि पर्याय दिलेला आहे बांधकाम मजूर, दृकश्राव्य कामगार, त्यानंतर आहे मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार. आता आयोगाने हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल केलेलं आहे. का कॅन्सल केलेलं आहे तर ॲक्च्युअल जी ही योजना आहे ती असंघटित कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी जे पर्याय दिले आहे त्याच्यामध्ये असंघटित बांधकाम मजूर देखील असंघटित राहू शकतात. त्यानंतर दृकश्राव्य कामगार, मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार हे देखील या योजनेअंतर्गत असंघटित म्हणून कन्सिडर केले जाऊ शकतो. म्हणजे तीनही, आता वरीलपैकी तीनही न देता याचा या ठिकाणी ॲक्च्युअल जी काय जो पर्याय आहे तो असंघटित पाहिजे होता. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा, असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, आणि त्या संदर्भात जे काही तरतूद आहेत, लाभार्थी संदर्भात जे काही पात्रता आहे, क्रायटेरिया, ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतरची योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. ओके, किंवा सांसद आदर्श ग्राम योजना. भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी 11 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. आता ही जी काही योजना आहे ती ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे, ज्यामध्ये खासदारांनी, ओके, जे काही संसद सदस्य आहेत तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका गावाला आदर्श किंवा आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो जे काही संसदेतील सदस्य आहेत तर त्या सदस्यांना एक पर्टिक्युलर फंड या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातील एका गावाला ॲडॉप्ट करून त्या गावाला आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचे ध्येय किंवा उद्दिष्ट त्यांच्याकडे असते. ओके, किंवा उद्दिष्ट ठेवून ही जी काही योजना आहे ती सुरू केलेली आहे. 11 ऑक्टोबर 2014 लक्षात ठेवा. मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर खासदारांची भागीदारी. आता प्रत्येक खासदाराने 2016पर्यंत त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची निवड करून ते गाव आदर्श बनवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ओके, सो 2016पर्यंत एका गावाची निवड करून ते गाव आदर्श करणे, आदर्श ग्राम बनवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र 2019पर्यंत त्यामध्ये वाढ करण्यात आली आणि एका गावाऐवजी आता 2019पर्यंत 3 गावांना आदर्श ग्राम म्हणून डेव्हलप करण्याची जी जबाबदारी आहे ती खासदारांना देण्यात आलेली आहे. आणि 2024पर्यंत म्हणजे अलीकडे 2024पर्यंत प्रत्येक वर्षी एक अशा पद्धतीने 2019पासून ते 2024पर्यंत प्रत्येक वर्षी एक असे 5 गाव आपल्या कार्यकालामध्ये 5 गावांचा आदर्श गाव म्हणून रूपांतर करणे हे या योजनेचे जे काही ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे ते ठरवलेलं आहे. आता बहुआयामी विकास, ओके, मल्टी डायमेन्शनली डेव्हलप करण्यासंदर्भात ज्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि पर्यावरण यासह अनेक क्षेत्रांमध्ये त्या संबंधित गावामध्ये डेव्हलपमेंट घडवून आणण्याचे जे काही उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता जनसहभाग, गावातील रहिवाशांच्या सहभागाने आणि त्यांच्या गरजा आणि प्राथमिकतेनुसार जे काही विकास कामे आहेत ते करणे हे या योजनेअंतर्गत अपेक्षित लक्ष्य आहे. संपूर्ण समुदायाचा विकास करणे, ओके, ज्यामध्ये गरीब आणि दुर्बल वर्गांचा समावेश करून सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याचे जे ध्येय आहे ते या अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, मुख्य वैशिष्ट्यांमध्ये सुरुवातीला 2016पर्यंत एका गावाला आदर्श गाव म्हणून प्रत्येक खासदारांना ते जे काही गाव आहे ते आदर्श ग्राम बनवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र 2019पर्यंत त्याच्यामध्ये वाढ करून 3 गावांचे, तर 2024पर्यंत प्रत्येकी वर्षी एक या पद्धतीने 2024पर्यंत 5 गावांना आदर्श गाव म्हणून रूपांतर करणे हे या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेले लक्ष्य आहे. ओके, आता अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल तर लोकसभा जे खासदार आहेत तर ते लोकसभा खासदारांना आपल्या मतदारसंघातील एका गावाची ग्रामपंचायत निवडणे आवश्यक आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो गाव डेव्हलप करण्यासाठी जे काही फंड आहे ते दिले जाईल. ओके, आणि राज्यसभा खासदार जे असतील तर राज्यसभा खासदार काय करतील तर ते ज्या राज्यातून निवडून राज्यसभेमध्ये आलेले आहेत तर त्या राज्यातील आवडीच्या जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातून एका ग्रामपंचायतची निवड ते करतील आणि त्या संदर्भाने जे काही विकास कामांचा जो तरतूद आहे या योजनेअंतर्गत तर ते त्या गावापर्यंत पोहोचवतील आणि त्या गावाला आदर्श ग्राम म्हणून डेव्हलप करण्याचे जे कार्य आहे ते राज्यसभा खासदार करतील. अशा पद्धतीने राज्यसभा खासदारांसंदर्भात दिलेलं आहे. ओके, सो लोकसभा खासदार आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडतील, तर राज्यसभेचे जे काही खासदार आहेत ते ज्या राज्यातून निवडून आलेले आहेत तर त्या राज्यातील त्यांच्या आवडीनुसार कुठल्याही एका ग्रामपंचायतची निवड करतील. आणि जे नामनिर्देशित खासदार आहेत, ओके, नामनिर्देशित खासदार
नॉमिनेटेड जे मेंबर आहेत तर ते देशातील कोणत्याही ग्रामीण भागातून एका ग्रामपंचायतची निवड करू शकतात. ओके, सो देशातील कोणत्याही जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करू शकतात. खासदाराला त्यांचे स्वतःचे गाव किंवा सासरचे गाव निवडता येणार नाही. ओके, सो लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेवर यावर देखील प्रश्न होता की खासदाराला त्याचे स्वतःचे गाव किंवा सासरचे गावाचा विचार करता येणार नाही. ओके, सो हे 2 गाव वगळता त्याच्या मतदारसंघातील इतर गावांचा विचार करता येईल आणि त्यानुसार त्यांना ते गाव डेव्हलप करता येईल. विकास आराखडा कोण तयार करेल, तर गावासाठी जो काही विकास आराखडा आहे ते ग्रामपंचायत या योजनेअंतर्गत विकास आराखडा तयार करतील आणि त्या पद्धतीने त्या गावाला आदर्श ग्राम बनवण्यासाठी जे काही या योजनेअंतर्गत जी तरतूद आहे तर त्या तरतुदींची अंमलबजावणी ग्रामपंचायत लेवलवर केल्या जाईल. ओके, सो अशा पद्धतीने या योजनेसंदर्भात हे दिलेलं आहे. ओके, आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 2020मध्ये. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. संसद आदर्श ग्राम योजना याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ओके, सो चुकीचे विधान विचारलेलं आहे. सप्टेंबर 2016मध्ये ही योजना सादर करण्यात आली. त्यानंतर आहे दुसरा स्टेटमेंट, खासदार 2019पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की यामध्ये भारतातील 25पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी कोणतेही नाही किंवा वरीलपैकी एकही नाही. सो या ठिकाणी चुकीचे विधान किंवा बरोबर नाही हे दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ही जी योजना आहे ती 11 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी दिलेलं आहे सप्टेंबर 2016 आणि हेच या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे कारण चुकीचे विचारलेलं आहे. सो ही जी काही योजना आहे ती 11 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आलेली आहे. तर पहिला जो टप्पा आहे किंवा पहिल्या टप्प्यामध्ये जे ठरवलेलं उद्दिष्ट होते तर 2016पर्यंत एका गावाची निवड करून ते गाव आदर्श गाव म्हणून डेव्हलप करण्याचे जे काही ध्येय आहे ते प्रत्येक खासदाराला देण्यात आलेलं होतं. सो या ठिकाणी चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो सप्टेंबर 2016मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली नसून 11 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आलेली आहे. दुसरा विधान दिलेलं आहे खासदार 2019पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विकसित करू शकतात. ओके, आता या ठिकाणी केवळ 2 असं जर स्टेटमेंट असतात तर ते चुकीचं राहिलेलं असतं. सो 2 किंवा त्यापेक्षा अधिक मॉडेल विलेज म्हणजे काय, तर आदर्श गाव विकसित करू शकतात. हे या ठिकाणी बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, आता हेच या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी घेतलेलं होतं की 2019पर्यंत 3 गावांचे आणि 2024पर्यंत 5 गावांचे आदर्श गाव म्हणून रूपांतर करणे. या संदर्भात जी गव्हर्नमेंटची ऑथेंटिक वेबसाईट आहे ओके, संसद आदर्श ग्राम योजना. ओके, सो त्यामध्ये जर तुम्ही जाल तर तुमच्या लक्षात येईल की द गोल वॉज टू डेव्हलप 3 आदर्श ग्राम बाय मार्च 2019. ओके, सो मार्च 2019पर्यंत 3 आदर्श गाव डेव्हलप करणे हे या योजनेचे लक्ष्य होते. ओके, आणि त्यानंतर देअर आफ्टर 5 सच आदर्श ग्राम विल बी सिलेक्टेड अँड डेव्हलप बाय 2024. ओके, 2024पर्यंत प्रत्येक वर्षी एक अशा पद्धतीने 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये 5 आदर्श ग्राम डेव्हलप करणे हे याचे लक्ष होते. ओके, आता या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक दिलेलं आहे त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आणि यामध्ये भारतातील 2500पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत हे देखील स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं, योग्य नाही. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरची जी योजना आहे ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, सो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ज्याला PM किसान योजना म्हणून म्हटलं जाते. या योजनेची जी सुरुवात आहे ती 24 फेब्रुवारी 2019ला करण्यात आली. ओके, सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी म्हणून आणि शेतीतील जे काही संकटांना तोंड देण्यासाठी किंवा शेतीतील जे काही नैसर्गिक आपत्ती असेल तर त्या आपत्तींना सामना करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हे या योजनेचे लक्ष्य आहे किंवा उद्दिष्ट आहे. ओके, पूर्णतः केंद्र सरकारची जी योजना आहे 100% जो काही खर्च आहे तो केंद्र सरकार करत असतो. सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर या जिल्ह्यामधून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेचे जे काही लक्ष्य एकंदरीत लागू कधीपासून झालेले आहे तर 1 डिसेंबर 2018. ओके, रेट्रोस्पेक्टिव्ह लागू करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे काय तर पूर्वलक्षी प्रभावाने या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी जी काही मंत्रालय जबाबदार आहे ती आहे शेती कल्याण व कृषी मंत्रालय. ओके, सो ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री
फार्मर्स वेलफेअर अँड ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री अंतर्गत, ओके, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. सो या मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता याचे महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, शेती संबंधित खर्च असेल, बियाणे असतील, खते असेल किंवा कीटकनाशके यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तर त्या खर्चाची जी तरतूद आहे तो खर्च भागवण्यासाठी म्हणून ही योजना करण्यात आलेली आहे. आता यासाठी वित्तीय सहाय्य कशा पद्धतीने दिले जातो किंवा किती आर्थिक मदत दिली जाते, तर पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जातो आणि जे 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000चे 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येक वर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी संदर्भात जी काही पात्रता आहे ती सुरुवातीला लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. ओके, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत जी काही जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांपर्यंतची ही जी काही मर्यादा आहे ती ठेवण्यात आलेली होती. मात्र अलीकडे याचा विस्तार करून सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ओके, सो सुरुवातीला जी योजना सुरू करण्यात आलेली होती तर त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया ठरवण्यात आलेलं होतं. 2 हेक्टरपर्यंतचे जे काही लघु आणि सीमांत शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र 2019च्या इलेक्शनच्या नंतर किंवा इलेक्शनच्या आधी हे ठरवण्यात आलेलं होतं की आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ओके, सो लक्षात ठेवा, आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर जी काही रक्कम आर्थिक सहाय्य दिली जाते ती थेट या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते जमा केले जाईल. ओके, आणि आधार क्रमांक यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. आता लेटेस्टमध्ये 2023-24च्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये, ओके, महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते त्याच पद्धतीने गव्हर्नमेंटने देखील प्रति शेतकरी आणि प्रत्येक वर्षी 6,000 रुपये राज्य सरकार देईल अशा पद्धतीने ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आणि आता एकंदरीतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली योजना आहे. ओके, सो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 24 फेब्रुवारी 2019. ओके, यावर मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता पण पूर्व परीक्षेवर प्रश्न अलीकडे विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे जिचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक मदत प्रदान करून एकंदरीत पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणा घडवून आणण्यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सो एकंदरीतच देशातील गर्भवती महिला आणि स्तनपान किंवा स्तनदा मातांना आर्थिक मदत प्रदान करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे, ओके, पोषण विषयक जे काही सुधारणा आहे ते घडवून आणण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केलेली आहे. याआधी 2013मध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहायता योजना आहे ती योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत देखील 6,000 रुपयाची जी काही आर्थिक मदत आहे ती करण्यात आलेली होती. तर त्या योजनेचाच मॉडिफिकेशन करून प्रधानमंत्री मातृवंदना योजना या नावाने 1 जानेवारी 2017पासून त्याच्यामध्ये काही बदल करून ही योजना परत सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी जे काही जबाबदार मंत्रालय आहे तर ते आहे महिला आणि बालविकास मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या मंत्रालयाअंतर्गत या प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे तर त्यासाठी जे नियमन करण्याची जी जबाबदारी आहे तर या मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे. केंद्र प्रायोजित योजना आहे. ओके, केंद्र प्रायोजित म्हणजे केंद्र पुरस्कृत आहे. केंद्रीकृत योजना नसून ती केंद्र पुरस्कृत योजना आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य हे दोन्ही मिळून यासाठी जो काही आर्थिक सहाय्य ती केली जाते तर त्यासाठी दोन्ही केंद्र, राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश असतील तर त्यांच्या राज्यांमधून किंवा स्टेटमधून यासाठी जो काही खर्चाचं एक पर्टिक्युलर वेटेज आहे, प्रमाण आहे ते ठरवण्यात आलेलं आहे. सो केंद्र आणि राज्य किंवा केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये विधानमंडळ असणारे केंद्रशासित प्रदेश, ओके, ज्या राज्यामध्ये विधिमंडळ आहे किंवा विधानसभा आहे तर असे विधानसभा असणाऱ्या केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र व राज्य यांच्यासाठी जो खर्चाचा वाटप आहे सो 60-40, ओके, सो 60-40 असा ठरवण्यात आलेला आहे. ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्र आणि ईशान्येकडील राज्यांसाठी 90-10, ओके, 90% या योजनेवर जो काही खर्च आहे तो केंद्रशासित करेल तर 10% जो खर्च आहे तो राज्य शासन करेल अशा पद्धतीने. आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळ नाही किंवा विधानसभा नाही सो अशा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना
या योजनेवर जो काही खर्च आहे तो 100% केंद्र करेल. अशा पद्धतीने ही जी काही वेटेज आहे खर्चासंदर्भात ती ठरवण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांच्या आणि नवजात शिशूंच्या पोषण आणि आरोग्य स्थितीत सुधारणा करणे हे आहे. या दृष्टीने पोषण पुरवठा आणि प्रसवपूर्व तसेच प्रसवोत्तर आरोग्य तपासण्या सुनिश्चित करणे हे देखील या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता यासाठी जो काही आर्थिक लाभ देण्यात येतो तर या अंतर्गत पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना सुरुवातीला 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जात होती. ओके. मात्र 2018 पासून त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात आली आणि जो काही आर्थिक मदत आहे एकूण आर्थिक मदत आता 6,000 रुपये देण्यात येतो. ओके. सो या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 6,000 रुपयाची आर्थिक मदत गर्भवती महिला आणि नवजात शिशूंच्या पोषणासाठी म्हणून आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता ही जी रक्कम आहे ती 4 हप्त्यांमध्ये किंवा 4 इन्स्टॉलमेंटमध्ये देण्यात येतो. पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे तो 1,000 रुपयाचा आहे गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर. त्यानंतर दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा आहे एक प्रसवपूर्व तपासणी झाल्याच्यानंतर आणि गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर ही जी काही आर्थिक मदत आहे ती दिली जाते. त्यानंतर तिसरा जो हप्ता आहे किंवा तिसरा इन्स्टॉलमेंट आहे तो सरकारी रुग्णालयात बाळ जन्माला आल्यानंतर किंवा बाळ जन्माच्या वेळी तिसरा जो हप्ता आहे तो देण्यात येतो. आणि चौथा हप्ता 2,000 रुपयाचा बाळ जन्मानंतर आणि बाळाच्या पहिल्या लसीकरणाच्या चक्रानंतर ही जी काही योजना आहे ती दिली जाते. थोडक्यात 4 इन्स्टॉलमेंटमध्ये ही योजना प्रोव्हाइड केली जातो आहे. ओके. सो 1 जानेवारी 2017ला ही योजना सुरू केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. केंद्र आणि राज्य किंवा विधिमंडळ असणारे केंद्रशासित प्रदेश सो यासाठी जो काही खर्च आहे तो 60-40 या प्रमाणामध्ये केला जातो. ईशान्येकडील राज्यांसाठी 90-10 आणि केंद्रशासित प्रदेशावर विधिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशावर 100% केंद्र खर्च करत असतो. ओके. अशा पद्धतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कंबाईंड ग्रुप बी 2018च्या पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018च्या या पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. सो कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो यात काय दिलेलं आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत खालील विधान विचारात घ्या. सदर ही योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली. त्यानंतर आहे या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना 8,000 रुपयाचे वित्त सहाय्य प्रोव्हाइड करते. आणि दिलेलं आहे गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेअंतर्गत उद्दिष्ट आहे. ओके. सो जे काही स्टेटमेंट दिलेले आहे तर त्यापैकी आपल्याला योग्य विचारलेलं आहे. ओके. कुठला स्टेटमेंट बरोबर आहे. 1 एप्रिल 2016ला ही योजना सुरू झाली का. या अंतर्गत आर्थिक मदत 8,000 रुपये होतं आणि या योजनेअंतर्गत आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे का. ओके. आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ही योजना 1 जानेवारी 2017ला सुरू करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत सुरुवातीला 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल. मात्र अलीकडे 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आहे. ओके. आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं की ही योजना 1 एप्रिल 2016ला आहे. सो ही जी काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे कारण आपण बघितलेलं आहे 1 जानेवारी 2017ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत स्तनदा मातांना 8,000 रुपयाचे वित्तीय सहाय्य देण्यात येतो का तर ते देखील चुकीचं आहे. तर 6,000 ओके अलीकडे 6,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येतो. आणि या अंतर्गत आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे का. सो हे देखील बरोबर आहे. पोषण पुरवठा प्रसवपूर्व व प्रसवोत्तर आरोग्य तपासण्या सुनिश्चित करणे आणि आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सो जे स्टेटमेंट आहे किंवा सी जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. बाकी आणि जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि केवळ सी असणारा विधान या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 केवळ विधान सी या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न महिला व बाल कल्याण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनेचा समावेश होतो. सो या ठिकाणी दिलेला आहे अंगणवाडी सेवक योजना. त्यानंतर दिलेला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. ओके. त्यानंतर आहे राष्ट्रीय पोषण अभियान आणि दिलेला आहे बाल सुरक्षा योजना. ओके. सो या 4ही योजना या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या ठिकाणी देखील
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ओके, त्यानंतरची योजना आहे जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजना भारत सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी सुरू केलेली एक राष्ट्रीयकृत योजना आहे. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, ओके, नॅशनल हेल्थ मिशन, नॅशनल रूरल हेल्थ मिशन अंतर्गत सुरक्षित मातृत्व हस्तक्षेप योजना आहे. ओके, सो सुरक्षित मातृत्व सो एकंदरीतच महिलांसाठी, गर्भवती महिला आहेत तर त्यांच्यासाठी प्रसूती दर वाढवणे आणि नवजात बाळाचे व माता मृत्यू दर कमी करणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. विशेषतः गरीब आणि ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी म्हणून या जननी सुरक्षा योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो यावर देखील आयोग प्रश्न विचारतो आहे, त्यामुळे हे आपण घेतलेलं आहे. ओके, आता सुरुवात 12 एप्रिल 2005 कुठल्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. ओके, लक्षात ठेवा, या ठिकाणी आयोग आपल्याला फसवू शकतो. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी आपल्याला महिला व बालविकास मंत्रालय देऊ शकतो. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी बी केअरफुल. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय हे लक्षात ठेवा. जननी सुरक्षा योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजे जो काही खर्च आहे तो केंद्र शासन करत असतो. प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळासह रोग सहायता एकत्रित प्रदान करण्यात या योजनेअंतर्गत करण्यात येतो. ओके, आणि यासाठी या योजनेचा जो लाभ आहे तो ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना किंवा नवजात बाळांचे जे काही पोषणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आशा या स्वयंसेवी कार्यकर्त्यांमार्फत ही योजना प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचे कार्य करण्यात येतो. ओके, सो या योजनेचा जो काही मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणून आशांची निवड केली जाते. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता प्रमुख वैशिष्ट्य जी दिलेली आहे तर त्यामध्ये आर्थिक मदत, ग्रामीण आणि शहरी भागातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत प्रदान केली जाते. सो ग्रामीण भागातील BPL गर्भवती महिलांना 1400 रुपये, तर शहरी भागातील BPL अर्थात जे काही दारिद्र्य रेषेखालील जे महिला आहेत तर अशा गर्भवती महिलांना 1000 रुपयाची तरतूद या योजनेअंतर्गत देण्यात आलेली होती. आणि सहाय्यक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. जे काही आशा वर्कर आहेत किंवा आशा कार्यकर्ते आहेत तर त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. ओके, सो 1400 रुपये ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी आणि शहरी भागातील गर्भवती महिलांसाठी 1000 रुपयाची तरतूद या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आता लाभार्थी कोण असणार तर BPL. ओके, सो बिलो पॉवर्टी लाईन कुटुंबातील गर्भवती महिला, त्यानंतर SC ST महिला, तसेच संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहित केलेल्या महिला. ओके, सो हे या योजनेचे लाभार्थी म्हणून कन्सिडर केले जातील. ओके, सो लक्षात ठेवा, जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, या योजनेचे मुख्य उद्देश काय तर गर्भवती महिलांचे प्रसूती दर, इन्स्टिट्यूशनल जे काही डिलिव्हरीज रेट आहेत ते वाढवणे आणि नवजात बाळांचे पोषण आणि माता मृत्यू दराचे जे प्रमाण आहे ते कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट म्हणून आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, आता यावर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत 2019मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. जननी सुरक्षा योजना 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे. त्यानुसार रोख मदत डॅश या बरोबर दिली जाते. ओके, सो कशासाठी ही जी काही रोख मदत आहे ती दिली जाते. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ करणे, त्यानंतर आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर देणे. ओके, सो वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. एक मिनटं. या योजनेचा जो काही एकंदरीत उद्देश आहे, रोख मदत कशासाठी दिली जाते, सो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो बाळंतपणावेळी अर्थात प्रसूतीच्या वेळीस आणि प्रसूतीनंतरच्या काळजीसह ही जी काही रोख रक्कम प्रदान करण्यात येते तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो केंद्र 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आणि त्यानुसार रोख रक्कम बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता याबरोबर दिली जाते. थोडक्यात काय तर रोख रकमेसोबत जे काही आरोग्याचे जे तपासणी असतील ते देखील या सोबतच दिले गेलेले आहे. ओके, सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरची जी योजना आहे ती अलीकडे 2019मध्ये सुरू करण्यात आलेली योजना
जल जीवन मिशन. ओके, सो जल जीवन मिशन आता हे भारत सरकारचे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. याची घोषणा जी आहे ते पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी केलेली होती. आणि या मिशनचा जो काही मुख्य उद्देश आहे ते 2024पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे, तसेच शाश्वत ध्येय क्रमांक जे काही SDG आहे. ओके, SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6. ओके, सो 6 नंबरचे ध्येय 2000 जे दिलेलं आहे की 2030पर्यंत स्वच्छ पाणी आणि स्वच्छता साध्य करणे होते. तर ते गाठण्यासाठी म्हणून जल जीवन मिशनची जी योजना आहे ती किंवा जे मिशन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, सो थोडक्यात काय तर 2024पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा. ओके, सो आय थिंक 55 लिटर काहीतरी पाणी पुरवठा करणे, एका घराला 55 लिटर पाणी पुरवठ्याची जी तरतूद आहे ती दिलेली आहे प्रत्येक दिवशी. तसेच शाश्वत ध्येय क्रमांक 6 गाठणे या योजनेचे किंवा या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. सुरुवात 15 ऑगस्ट 2019. मंत्रालय कुठलं आहे तर जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग देखील नोंदवण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत असतील किंवा ग्रामस्तरीय संस्थांचा सहभागातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. महिलांची विशेष भूमिका आणि सहभाग तसेच महिलांचे सक्षमीकरण करणे हे देखील या सामूहिक सहभागातून साध्य करण्यासाठी म्हणून जल जीवन मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, सो ॲट डुअर स्टेप जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे ते ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल करून दिली जाईल. आणि त्यामुळे महिलांना जो पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर त्या भटकंतीपासून ते सुरक्षित होतील यासाठी म्हणून विशेषतः महिलांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आणि सक्षमीकरण हे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे. आर्थिक तरतूद. आता आर्थिक तरतूद या ठिकाणी आपण बघू शकता की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या योजनेवर खर्च करण्याचा जो प्रमाण आहे तो केंद्रशासित प्रदेशांमध्ये, ओके, विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100% भार वहन करेल. ईशान्येकडील राज्यांसाठी किंवा हिमालयीन राज्यांसाठी 90-10 प्रमाण. ओके, सो एकंदरीत ईशान्येतील राज्य, ओके, सो ईशान्येकडील राज्य आणि हिमालयीन राज्यांसाठी 90-10 असे खर्चाचे प्रमाण असणार आहे. थोडक्यात या योजनेअंतर्गत किंवा या मिशन अंतर्गत 90% जो काही खर्च आहे तो केंद्र शासन करेल, तर 10% जे प्रमाण आहे ते त्या गव्हर्नमेंट किंवा त्या राज्य सरकारांकडे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे तिसरा, याच्यामध्ये केंद्र सरकार आणि इतर जे राज्य आहेत, ओके, त्यांची खर्चाची पद्धत जे प्रमाण वाटप करण्यात आलेले ते आहे 50-50. ओके, सो 50-50 अशा पद्धतीने अर्धे जे काही खर्च आहे ते या जल जीवन मिशन अंतर्गत ज्या तरतुदी आहेत तर ते साध्य करण्यासाठी म्हणून करण्यात आलेले आहे. ओके, सो लक्षात ठेवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा नाही अशांसाठी 100% खर्च केंद्र शासन करेल. ईशान्येकडील आणि हिमालयन राज्यांसाठी 90-10 हे प्रमाण आहे. केंद्र सरकार आणि इतर जे काही राज्य आहेत त्यांच्यासाठी 50-50 हे प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे जानेवारी 2024पर्यंत 14 कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना 74%, ओके, सो लक्षात ठेवा जवळपास 74% म्हणजे जवळपास 75% जे काही टॅप वॉटर आहे, ओके, हर घर जल या अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. ते हर घर जल अंतर्गत गुणवत्तापूर्ण आणि दैनंदिन बेसिसवर पिण्यायोग्य पाणी मिळत आहे अशी आकडेवारी अलीकडे आपल्या PIBच्या याच्यामध्ये वेबसाईटमध्ये प्रकाशित करण्यात आलेले होते. ओके, सो एकंदरीतच आपल्याला त्यावरून जवळपास 14 कोटीपेक्षा जास्त कुटुंब आहेत तर त्यांच्याकडे 74% म्हणजेच काय तर 74% जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, 2020मध्ये गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे जे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल दर्जा प्राप्त करणारे पहिले राज्य बनलेले आहे. सो लक्षात ठेवा यावर कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके, आय थिंक 2021 किंवा 22च्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो गोवा हे राज्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे जे हर घर जल दर्जा प्राप्त करणारे पहिले राज्य बनलेले आहे. 2021मध्ये दादरा व नगर हवेली व दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेशाने हर घर जल प्राप्त करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. ओके, आणि भारतामध्ये पहिले हर घर जल प्रमाणित होणारा जो जिल्हा आहे तो आहे मध्य प्रदेशातील बुरहानपूर. ओके, सो लक्षात ठेवा मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा हर घर जल प्रमाणित होणारा पहिला जिल्हा आहे. ओके, सो पहिले राज्य गोवा. ओके, सो गोवा हे पहिले राज्य. पहिले केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली व दमण दीव. त्यानंतर आहे पहिले हर घर जल प्रमाणित होणारे
जिल्हा कुठला आहे तर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा. ओके, सो हे जे काही फॅक्च्युअल डाटा आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो काही योजना आहे ती आहे अटल भूजल योजना. अटल भूजल योजना भारत सरकारची महत्त्वाकांक्षी भूजल व्यवस्थापन योजना आहे. ओके, सो जे काही ग्राउंड वॉटर फिलिंग संदर्भाने जी महत्त्वाकांक्षी भूजल व्यवस्थापनाची योजना आपण म्हणू शकतो. ही योजना समुदायाच्या सहभागाद्वारे भूजल व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. सुरुवात कधी झालेली आहे तर 25 डिसेंबर 2019. ओके, सो 25 डिसेंबर 2019ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, 55 अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजना सुरू केलेली आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे तर समुदायाच्या सहभागाद्वारे भूजल व्यवस्थापन सुधारणा करणे, यामध्ये जलवाहिनींची पुनर्भरण वाढून जलस्रोतांचा कार्यक्षम वापर वाढवून शाश्वत भूजल व्यवस्थापन साध्य करणे आणि अशा पद्धतीनं प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. थोडक्यात जे काही जमिनीमधील भू व्यवस्थापन आहे तर त्या भूजल व्यवस्थापनासंदर्भाने ग्राउंड वॉटर कॅपॅसिटी वाढवण्याच्या उद्दिष्टाने आणि जेणेकरून शेती संदर्भाने असेल किंवा इतर ज्या उद्योगांसंदर्भाने या भूजलाचा व्यवस्थित वापर करता येईल किंवा व्यवस्थापन करता येईल त्यासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना जे मोस्ट ड्रॉट एरियाज किंवा मोस्ट ड्रॉट स्टेट म्हणून जे आपल्या भारतामध्ये गणला जातो, सो अशा राज्यांमध्ये ही योजना सुरू केलेली आहे. सो ही भारतातील 7 राज्यांमध्ये या योजनेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. ओके, जिथे भूजल कमी होण्याची गंभीर समस्या आहे, म्हणजे एकंदरीत जी काही भूजल पातळी आहे, ओके, जमिनीखालची जी काही पाण्याची पातळी आहे ती कमी झालेले जे काही राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो अटल भूजल योजना 7 राज्यांमध्ये सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. त्यामुळे कुठले 7 राज्य आहेत ते लक्षात ठेवा आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे हे देखील लक्षात ठेवा. ओके, सो गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. ओके, सो या 7 राज्यांचा समावेश या अटल भूजल योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. ओके, परत एकदा वाचतो. गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा समावेश आहे. ओके, सो लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डाटा आहे, प्रश्न विचारलातच. महाराष्ट्रातील 13 जे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत तर त्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये या एकंदरीत या अटल भूजल योजनेअंतर्गत जी काही व्यवस्थापन संदर्भात जी तरतूद आहे तर त्याचा लाभ या 13 जिल्ह्यांमध्ये घेता येईल अशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे. आता यासाठी जी काही अंमलबजावणी संदर्भात जी नोडल एजन्सी आहे ती आहे जलशक्ती मंत्रालय. ओके, सो या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. कालावधी 2020-21 पासून तर 2024-25पर्यंत 5 वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना नियोजित करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, 5 वर्षे 2020-21 ते 2024-25. आता यासाठी जो काही एकूण निधी आहे ते 6,000 कोटी रुपये एकूण निधी यामध्ये खर्च करण्यात येईल आणि यापैकी अर्धे जे काही रक्कम आहे, ओके, या निधीतील अर्धी जी रक्कम आहे ती जागतिक बँक खर्च करेल आणि उर्वरित रक्कम भारत सरकार अर्थात केंद्र सरकार खर्च करेल. ओके, थोडक्यात जागतिक बँकेच्या सहाय्याने भारत गव्हर्नमेंटने किंवा भारतीय गव्हर्नमेंटने 6,000 रुपये कोटीची निधी या अटल भूजल योजनेअंतर्गत दिलेली आहे. ओके, आणि या माध्यमातून जे काही जमिनीखालची जी पाण्याची पातळी आहे ती उंचावण्यासाठी एकंदरीत कार्यक्षम वापर करून घेण्यासाठी म्हणून ही योजना 7 राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ओके, 25 डिसेंबर 2019 लक्षात ठेवा, 95व्या जयंतीनिमित्त कुणाच्या तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू केलेली आहे. ओके, त्यानंतरची जी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. मुख्य परीक्षेमध्ये विशेषतः STIच्या मुख्य परीक्षेमध्ये जे स्वतंत्रपणे STIच्या जी काही मुख्य परीक्षा व्हायच्या या आधीच्या 2022पर्यंत तर त्यामध्ये सातत्याने या योजनेवर किमान 2 तरी प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारने 8 एप्रिल 2015ला ही योजना सुरू केलेली आहे. आर्थिक क्षेत्रातील योजना आहे. याचा जो काही मुख्य उद्देश आहे तो लघु अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम MSME. ओके, सो स्मॉल, मीडियम आणि मार्जिनल, जे काही मार्जिनल, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज जे आहे तर त्या उद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे यासाठी म्हणून ही योजना सुरू केली गेली आहे. ओके, या योजनेचा जो काही मुख्य उद्दिष्ट आहे तो छोटे व्यावसायिक उद्योजक आणि नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या व्यापारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे. ओके, सो कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे.
आता मुद्रा या जो काही शब्द आहे तर त्याचा फुल फॉर्म काय आहे तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. ओके, एकदा कुठल्या तरी परीक्षेमध्ये हे विचारलेलं होतं. सो मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी म्हणून या मुद्राचा समावेश केले गेलेला आहे. सो प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015. MSME आर्थिक जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात ही आर्थिक सहाय्य प्रदान केली जाते आणि यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. 100% खर्च जो आहे तो केंद्र शासन करत असतो आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. आता जी काही मुख्य वैशिष्ट्य आहेत तर 3 प्रकारचे कर्जाचे प्रकार आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण. ओके, सो या 3 प्रकारांमध्ये आर्थिक जी सहायता आहे ती केली जाते. शिशु या प्रकारामध्ये 50,000 रुपयापर्यंतची कर्ज जे काही मार्जिनल व्यावसायिक आहेत तर त्यांना केला जातो. त्यानंतर आहे स्मॉल जे काही लघु उद्योग असणारे जे व्यावसायिक आहेत तर त्यांना किशोर या कर्जाचे प्रकारांतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज प्रोव्हाइड केले जातो. आणि तरुण अंतर्गत जे मीडियम किंवा मध्यम स्वरूपाचे जे काही व्यावसायिक किंवा उद्योजक आहेत तर त्यांना त्यांच्या उद्योगासाठी 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयेपर्यंतची जी काही कर्जाची रक्कम आहे ती प्रोव्हाइड केली जाते. ओके, अशा पद्धतीने 3 प्रकार आहेत, शिशु, किशोर, तरुण. ओके, शिशुमध्ये 50,000 रुपयेपर्यंतचे कर्ज, तर किशोरमध्ये 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज आणि तरुण या कर्जाच्या प्रकारामध्ये 5 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज प्रोव्हाइड केलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, शिशु, किशोर आणि तरुण. आता यामध्ये जे काही लाभार्थी आहेत तर त्यामध्ये महिला उद्योजक राहू शकतात, SC ST OBC कर्जदार, अल्पसंख्याक समाजातील जे काही लोन घेणारे जे किंवा वंचित घटकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ओके, आणि यासाठी मिनिमम जी काही व्याजदर आहे ती आकारण्यात येतो. ओके, नव्या उद्योजकांनाही या योजनेअंतर्गत भर देण्यात आलेले आहे. ही योजना सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना वित्तीय समावेशनात आणण्यासाठी म्हणून एक वित्तीय समावेशन किंवा फायनान्शियल इन्क्लुजन योजना म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. सो हे देखील लक्षात ठेवा, 8 एप्रिल 2015. ओके, आता या ठिकाणी कंबाईन 2018मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता पूर्वपरीक्षेमध्ये. त्यामध्ये जोड्या स्वरूपात प्रश्न आहे, तर त्यात जे दिलेलं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सो प्रधानमंत्री मुद्रा योजना कशासाठी सुरू केलेली आहे तर सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकासासाठी कर्जाची पुरवठा करणे. ओके, सो ला 4 नंबरची जोडी, सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास कामासाठी कर्जाची पुनर्वित्त किंवा रिफायनान्स करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. ओके, सो त्यामुळे ला 4 नंबरची जोडी लागेल आणि ला 4 नंबरची जोडी. ओके, नंतर जे काही सौभाग्य योजना आहेत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपण बघितलेलं आहे, ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPGची जोडणी, LPG गॅस. ओके, सो ला 1 नंबरची जोडी, ला 4 आणि ला 1 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सौभाग्य योजना पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरची योजना आहे सौभाग्य योजना, ज्याचा फुल फॉर्म होतो सहज बिजली हर घर योजना. ओके, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, ज्याला शॉर्टमध्ये सौभाग्य योजना म्हटलं जातो आहे. आता या योजनेची जी सुरुवात आहे ती 25 सप्टेंबर 2017ला सुरू करण्यात आलेली आहे. सो 25 सप्टेंबर 2017 ओके, पंतप्रधानांनी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक घरात, आयदर ते ग्रामीण असो की शहरी, सो प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचवणे या उद्दिष्टासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. ग्रामीण भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागावर भर देण्यात आलेला आहे जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही. सो या योजनेअंतर्गत ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत विजेची जी सुविधा आहे ती उपलब्ध झालेली नाही, तर त्या ग्रामीण भागामध्ये वीज पोहोचवण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना किंवा सौभाग्य योजना सुरू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये विजेची जोडणी उपलब्ध करून देणे. सुरुवात 25 सप्टेंबर 2017 भारतभर आहे. ओके, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये ही योजना प्रभावीरित्या लागू केलेली आहे. मंत्रालय कुठलं आहे तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, सो मिनिस्ट्री ऑफ पॉवर. सो केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. ओके, ग्रामीण विद्युतीकरण निगम ही एक नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. अंमलबजावणी करण्याचे कार्य कोण करत असते तर लक्षात ठेवा, ग्रामीण विद्युतीकरण निगम. ओके, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या अंतर्गत ही योजना राबवली जाते. गावागावांमध्ये सर्वेक्षण करून वीज नसलेल्या घरांचा शोध घेतला जातो आणि त्यांना वीज जोडणी दिली जाते. आता उद्दिष्टे सर्व घरांमध्ये विजेचा पुरवठा करणे, ग्रामीण भागात वीज उपलब्ध करून देणे आणि वीजहीन जे कुटुंब आहेत तर त्यांना वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अलीकडील आकडेवारीनुसार
2024च्या अखेरीस या योजनेमुळे 2.82 कोटी कुटुंबांना विजेची जोडणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ओके, सो 2023च्या आकडेवारीमध्ये 31 मार्च 2023पर्यंत 2.82 कोटी कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे या सौभाग्य योजनेअंतर्गत. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर या सौभाग्य योजनेवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे ते कंबाईन 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये, आणि त्यानंतर आहे कंबाईन ग्रुप बी. आय थिंक कंबाईन ग्रुप सीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, आणि हा कंबाईन ग्रुप बीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे? प्रत्येक घरात वीज, उत्कृष्ट वाहतूक, अधिक चांगले रस्ते, आणि चौथा पर्याय आहे बँक क्षेत्रातील सुधारणा. सो कशासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे? सो सौभाग्य योजना जी आहे ती प्रत्येक घरामध्ये विजेची उपलब्धता करून देण्यासाठी. ओके, इलेक्ट्रिक सप्लाय इन ईच हाऊस. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर कंबाईन 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न ज्यामध्ये दिलेला आहे सौभाग्य योजना. सो सौभाग्य योजना सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण करण्यासाठी, म्हणजे बला 4 नंबरची जोडी. ओके, सो बला 4 नंबरची जोडी या ठिकाणी. सो बला 3 नंबरची जोडी. सो बला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय क्रमांक 3. ओके, सो अशा पद्धतीने सौभाग्य योजनेवर आयोगाने प्रश्न विचारलेले होते. त्यानंतरची योजना आहे 2020मध्ये सुरू झालेली योजना PM स्वनिधी योजना. ओके, सो प्रधानमंत्री स्वनिधी योजना. आता याचं जे काही फुल फॉर्म आहे ते PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. ओके, सो याला PM स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी, ज्याला शॉर्टमध्ये PM स्वनिधी म्हटलं जातं. ही योजना केंद्र सरकारने कोविड-19च्या महामारीमुळे प्रभावित झालेले जे काही स्ट्रीट वेंडर आहेत, ओके, जे फेरीवाले आहेत, सो रस्त्यावर जे काही फेरीवाले असतात तर त्यांना आधार देण्यासाठी किंवा त्यांचा एकंदरीत जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये त्यांना जो काही नुकसान झालेला होता तर ते परत उभारण्यासाठी, त्यांना त्या नुकसानीतून सावरण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची जी सुरुवात आहे ती 1 जून 2020. ओके, अंमलबजावणी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अफेअर्स अर्बन अफेअर्स. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अर्बन अफेअर्स या अंतर्गत ही योजनेची अंमलबजावणी केली जाते. सुरुवातीच्या जी काही सुरुवात कधी झाली आहे ते तारीख लक्षात ठेवा, 1 जून 2020. सो 2020मध्ये ही योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेचे जे काही मुख्य वैशिष्ट्य आहे तर त्यामध्ये कर्ज एकंदरीतच 10,000 रुपयेपर्यंतचे जे काही स्ट्रीट वेंडर्स यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ओके, भांडवल स्वरूपामध्ये. आणि फेडीची जी मुदत आहे ती 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मासिक हप्त्यांमध्ये त्यांना ते जे काही कर्ज आहे 10,000 रुपयाचे ते परत करता येऊ शकतात. व्याज सबसिडी देखील दिली जाते. तर कर्जाची जी काही रक्कम आहे ती वेळेवर किंवा लवकर जर परतफेड केली किंवा कर्जाची जी रक्कम आहे ती वेळेवर भरली तर अशा वेळेस 7% जी काही व्याज सबसिडी आहे ती दिली जाते. ओके, जो काही एकूण व्याज यांच्यावर लावलेला असतो तर त्यामध्ये 7% जी काही रक्कम आहे व्याजाची ती वजा होते. ओके, आणि त्यासाठी क्रेडिट स्कोर आणि वाढीव कर्ज देखील ठरवण्यात आलेलं आहे. समजा एखाद्या स्ट्रीट वेंडर किंवा फेरीवाल्यांनी कर्जाची रक्कम जी वेळेवर परत केली तर त्यासाठी पुढील सायकलमध्ये किंवा पुढच्या वेळी जर त्याने कर्जाची उचल करेल तर अशा वेळेस त्याला 20,000 किंवा आणि त्यानंतर देखील 50,000 रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे तो या योजनेअंतर्गत त्या कर्जाचा लाभ घेऊ शकतो किंवा त्या कर्जाची उचल करू शकतो. ओके, सो पहिल्या वेळी 10,000 रुपये, त्यानंतर 20,000 आणि त्यानंतर 50,000 रुपयेपर्यंतची कर्जाची जी रक्कम आहे ती एका पर्टिक्युलर सायकलमध्ये, ओके, ते या योजनेअंतर्गत त्या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवा, डिजिटल व्यवहारास या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिलेलं आहे. सो डिजिटल परतफेड करणाऱ्यांना किंवा समजा एखाद्या व्यक्तीने कर्जाची जी रक्कम आहे ती ऑनलाईन बँकेकडे किंवा इतर जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडे जमा केली. सो अशा वेळेस त्यांना 50 रुपयेपासून तर 1,200 रुपयेपर्यंतचे मासिक कॅशबॅक देखील प्राप्त होऊ शकतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. आणि तारणमुक्त कर्ज योजनेअंतर्गत प्रदान केलेली जी काही कर्जे आहेत ती तारणमुक्त असतात, म्हणजे त्यासाठी कुठल्याही गॅरंटरची आवश्यकता नसतो किंवा कुठलीही जी काही तारण म्हणून वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नसतो. ओके, तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर या स्ट्रीट वेंडर अंतर्गत स्वनिधी अंतर्गत स्ट्रीट वेंडर्सना हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सुरुवात 1 जून 2020. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा. आणि विशेषतः कोविड-19मुळे जी काही प्रभावित झालेले स्ट्रीट वेंडर्स आहेत तर त्यांच्यासाठी योजना आहे. त्यानंतरची योजना आहे खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना. ओके, MP-LADS योजना. भारत सरकारने 23 डिसेंबर 1993मध्ये ही योजना सुरू केलेली आहे. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा
2021 यावर प्रश्न विचारलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना 23 डिसेंबर 1993. आता या योजनेअंतर्गत संसद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात स्थानिक गरजांवर आधारित टिकाऊ सामुदायिक साधने निर्माण करण्यासाठी या विकास प्रकल्पांची शिफारस करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. थोडक्यात काय, तर ज्या पद्धतीने आपण संसद आदर्श ग्राम योजना बघितलेलं आहे, तर त्याच पद्धतीने या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेची सुरुवात 1993 करण्यात आली. आणि या अंतर्गत जे संसद खासदार आहेत तर त्यांना आपल्या स्थानिक गरजांवर, आपल्या मतदारसंघातील स्थानिक गरजांवर जे काही पायाभूत सुविधा आहेत तर त्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी म्हणून एक पर्टिक्युलर फंड त्यांना उपलब्ध करून दिला जातो. आणि अलीकडे 2023-24 जी काही योजना आहे ती चर्चेत होते. ओके, सो ही योजना कोविड-19 बंद करण्यात आलेली होती, मात्र परत ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेचा किंवा करंटमध्ये असणारा योजना म्हणून आपण बघू शकतो. सुरुवात 23 डिसेंबर 1993. मंत्रालय लक्षात ठेवा, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत ही योजना अंमलबजावणी केली जाते. सो या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या मंत्रालयाअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. आणि खासदारांना जो काही निधी प्राप्त होतो तर त्या निधीचा जो काही सांभाळ आहे तो जिल्हा प्रशासन करत असतो, डायरेक्ट खासदारांच्या अकाउंटवर येत नसतात. ओके, सो MP लॅट्स अंतर्गत जो काही निधी गव्हर्नमेंटकडून प्राप्त होतो, ओके, सो 5 कोटी रुपयापर्यंतचा निधी प्राप्त होत असतो प्रत्येक संसद सदस्याला. तर त्याची काही निधी सांभाळ जो आहे, निधीचा सांभाळ तो जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत ते असते. सो प्रत्येक संसद सदस्याला संबंधित मतदारसंघात विकासात्मक क्रियाकलापांसाठी अर्थात विकासात्मक कामे करण्यासाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांची जी काही निधी आहे ती दिली जाते. राज्यसभेचे खासदार असतील तर ज्या राज्यातून ते निवडून आलेले आहेत तर त्या राज्यातील एक किंवा अधिक जिल्ह्यांतील कामांची शिफारस करून त्या निधीचा जो खर्च आहे ते करू शकतात. लोकसभा आणि राज्यसभेचे जे काही नामनिर्देशित सदस्य असतात, ओके, अलीकडे फक्त राज्यसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य असतात. सो या योजनेअंतर्गत त्यांनी सुचवलेल्या एका आवडीच्या ठिकाणामध्ये देखील या योजनेअंतर्गत त्या भागामधील जे काही विकास कामे आहेत तर ते विकास कामांसाठी जी शिफारस आहेत ते करतील त्या पद्धतीने त्या योजनेचा खर्च केला जात आहे. ओके, सो एका राज्यातून एक किंवा अधिक जिल्ह्यांची निवड हे नामनिर्देशित सदस्य करू शकतात. ओके, देशातील कुठल्याही राज्याच्या, ओके, सो देशातील कुठल्याही भागामध्ये एका किंवा अधिक जिल्ह्यांची ते निवड करू शकतात. सो जिल्ह्यानिहाय याची जी काही विकास कामे आहेत ती होत असतात. ओके, सो लक्षात ठेवा, जिल्हाधिकारी हे या जिल्ह्याचा जो काही निधी आहे ते सांभाळ करीत असतात आणि त्यानुसारच त्या जिल्ह्यामध्ये विकास कामे घडून येत असतात. ओके, 23 डिसेंबर 1993 मोस्पी अर्थात केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाअंतर्गत या योजनेची जी अंमलबजावणी ती केली जाते. ओके, त्यानंतरची जी योजना आहे किंवा मिशन आहे ती आहे अमृत मिशन. यावर अलीकडे 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. अमृत मिशन, ज्याला त्याचा फुल फॉर्म होतो अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, भारत सरकारचा एक उपक्रम आहे. या मिशनचा उद्देश शहरी भागांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा सुधारणे. ओके, सो लक्षात ठेवा, ही जी योजना आहे ती एकंदरीतच शहरी भागासाठी आहे. शहरी भागामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा सुधारणे आणि शहरी भागाचे जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून या योजनेची सुरुवात झालेली आहे. विशेषतः पाणी पुरवठा, स्वच्छता, त्यानंतर सार्वजनिक वाहतूक, हरित क्षेत्राचा विकास करण्यावर या योजनेअंतर्गत लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. सुरुवात कधी झालेली आहे तर 25 जून 2015 रोजी या योजनेची अर्थात किंवा या मिशनची सुरुवात झालेली आहे. ओके, सो अमृत मिशनची सुरुवात 25 जून 2015. सुरुवातीला 500 शहरांमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, पंतप्रधानांच्या हस्ते 500 शहरांमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत या योजनेची सुरुवात किंवा या योजनेअंतर्गत जी अंमलबजावणी आहे ती केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत करण्यात येतो. केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र व राज्य यासाठी जो काही खर्च आहे तो 90-10 या पद्धतीने करतात. 90% खर्च या अमृत मिशन अंतर्गत केंद्र शासन करतो तर 10% खर्च राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश करत असतात. मुख्य घटक काय आहे तर लक्षात ठेवा, मुख्य घटकामध्ये पाणी पुरवठा, शहरी भागामध्ये प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवठा किंवा सांडपाण्याची जी काही व्यवस्था आहे ती करणे. त्यानंतर आहे सांडपाणी व्यवस्थापन. ओके, सो सांडपाणी नेटवर्क आणि सांडपाणी व्यवस्थापनाची प्रणाली उभारणी करणे हे या
योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे किंवा या मिशन अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे वर्षा जल निचरा, जे काही पूर कमी करण्यासाठी किंवा शहरी भागामध्ये विशेषतः पावसाळ्यात जे ड्रेनेज सिस्टम आहे ते ड्रेनेज सिस्टम प्रॉपरली वर्क करत नाही किंवा ते ड्रेनेज सिस्टम पूर्ण भरून जातो आणि जी पाणी आहे ते रस्त्यावर येतो. सो त्या परिस्थितीमध्ये एकंदरीतच जलनिचरा व्यवस्थित होईल. तर जलनिचरा प्रणाली विकसित करणे किंवा त्या ड्रेनेज सिस्टमची जी सुधारणा करणे हे देखील या योजनेअंतर्गत किंवा या मिशनअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे शहरी परिवहन सुधारणा. त्यानंतर आहे विशेषतः नॉन मोटोराइज ट्रान्सपोर्ट, जसे चालणे किंवा सायकल चालवणे यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात जे काही एन्व्हायरमेंट आहे ते डेव्हलप करणे. हरित जागा आणि उद्याने. ओके, सो हरित जागा, ग्रीन पार्क ज्याला म्हटलं गेलेलं आहे किंवा जे काही पार्क्स आहेत ते निर्माण करणे हे या मिशन अंतर्गत शहरी भागामध्ये या मिशन अंतर्गत करण्यात येतो. ओके, सो लक्षात ठेवा अमृत मिशन कशासाठी सुरू करण्यात आलेले आहे, तर शहरी भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि शहरी भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे. 25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेलं आहे. 500 शहरांमध्ये या योजनेचे शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा अंमलबजावणी या मंत्रालयाअंतर्गत होत असतो. अलीकडे 1 ऑक्टोबर 2021 पासून अमृत 2.0 या नवीन व्हर्जनची सुरुवात झालेली आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता यावर आयोगाने 2023च्या पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला होता. अटल पुनरुज्जीवन शहरी परिवर्तन अभियान. ओके, सो ज्याला इंग्लिशमध्ये आपण अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन किंवा अमृत, शॉर्टमध्ये अमृत योजना म्हणत असतो किंवा अमृत मिशन. सो या संदर्भात बरोबर नाही. ओके, सो कुठले विधान बरोबर नाही त्या ठिकाणी विचारलेलं आहे. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी ही अभियान सुरू केले आहे. त्यानंतर आहे ते देशातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते. आणि चौथं दिलेलं आहे 25 जून 2015मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सो कुठला विधान या ठिकाणी बरोबर नाही किंवा चुकीचं आहे. ओके, आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की भारत सरकारचा उपक्रम आहे. ओके, सो भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे जे विधान आहे किंवा पर्याय 1 आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही योजना, या योजनेचे अभियान सुरू केलेले आहे का, सो हे देखील बरोबर आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा हे मिशन सुरू केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवतं. ओके, सो ते देशभरातील. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जी योजना सुरू केलेली आहे ती केवळ 500 शहरांसाठी सुरू केलेली आहे, तर देशभरातील शहरांसाठी नाही. त्यामुळे जे चुकीचं विधान असणार आहे ते चुकीचं जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आणि या योजनेचा जो काही शुभारंभ आहे तो 25 जून 2015ला देशातील 500 शहरांमध्ये कार्यान्वित करण्यात आले, हे बरोबर आहे. आता तुम्ही जर पर्याय क्रमांक 3 आणि 4 जर व्यवस्थित रीड कराल तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी एकमेकास कॉन्ट्राडिक्टरी आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे ते देशभरातील म्हणजे सर्व. इट ॲड्रेसेस चॅलेंज ऑफ वॉटर सप्लाय इन अक्रॉस ऑल कंट्री. ओके, सो इन सिटीज अक्रॉस द कंट्री. सो देशभरातील प्रत्येक शहरांसाठी असा त्याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी दिलेलं आहे फक्त 500 शहरांमध्ये. सो दोन्ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्टरी आहे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, मात्र पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. ओके, आणि हे दोन्ही पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं म्हणजे बरोबर नाही. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो देशभरातील नसून ते देशभरातील 500 शहरांची जी काही पाण्याच्या पुरवठ्याची जी आव्हाने आहे ती सोडवतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने अमृत मिशनवर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. त्यानंतरची योजना आहे अलीकडे करंटमध्ये चर्चेत असणारी योजना मिशन इंद्रधनुष्य योजना. मिशन इंद्रधनुष्य योजना भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे जी लसीकरण कार्यक्रम मजबूत करण्यासाठी आणि सर्व बालके आणि गर्भवती महिलांना संपूर्ण लसीकरण कव्हरेज मिळवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. सुरुवात 25 डिसेंबर 2014. ओके, सो लक्षात ठेवा 25 डिसेंबर 2014ला ही योजना सुरू केलेली आहे. मंत्रालय भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते किंवा अंमलबजावणी केली जाते. सो हे देखील या ठिकाणी आयोग ट्रॅप करू शकतो. या ठिकाणी कुटुंब कल्याण किंवा आरोग्य कुटुंब कल्याण न देता महिला व बालविकास मंत्रालय असं दिले तर आपली फसगत होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा मिशन इंद्रधनुष्य योजना जी 2014मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. सुरुवातीला या मिशनचे जे काही प्राथमिक उद्दिष्ट होते 2 वर्षाखालील सर्व मुले आणि
सर्व गर्भवती महिलांना 7 जे काही प्रतिबंधक रोग आहेत तर त्यापासून लसीकरण करणे. ओके, सो 7 लस प्रतिबंधक रोगांपासून पूर्ण लसीकरण करणे. ओके, सो लक्षात ठेवा 7 प्रकारचे जे काही रोग आहेत तर त्यांपासून लसीकरण करण्यासाठी या योजनेची जी सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे. ओके, सुरुवातीला 2 वर्षाखालील सर्व मुलांसाठी होती, मात्र अलीकडे 2023मध्ये त्यात वाढ करून 5 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी ही योजना एक्सटेंड करण्यात आलेली आहे. सो त्यामध्ये 7 प्रकारचे कुठले रोग आहेत तर डिप्थेरिया, त्यानंतर आहे वुपिंग कफ, ओके, ज्याला आपण डांग्या खोकला म्हणतो. ओके, सो लक्षात ठेवा डांग्या खोकला, टिटॅनस आहे, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटिस बी. ओके, सो या 7 प्रकारच्या रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी या मिशन इंद्रधनुष योजना लसीकरण योजना सुरू केलेली आहे. ओके, सो मिझल्स, हिपॅटायटिस बी, पोलिओ, ट्युबरक्युलोसिस, टेटनस, पर्ट्युटिस, ओके, ज्याला वुपिंग कप म्हटलं गेलेलं आहे, आणि डिप्थेरिया. सो या 7 प्रकारचे प्रतिबंधात्मक रोग जे आहे किंवा या रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी ही लसीकरण योजना सुरू केलेली आहे. 2017मध्ये गहन मिशन इंद्रधनुष योजना देखील सुरू करण्यात आलेली होती. ओके, सो ते देखील लक्षात ठेवू शकता. आता ही मोहीम देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येतो आणि त्यात 5 वर्षापर्यंतच्या 2023मध्ये, ओके, 2023च्या या लेटेस्टमध्ये जे काही मॉडिफिकेशन केलेलं आहे तर त्यामध्ये सुरुवातीला 2 वर्षापर्यंतचे होते तर 2 वर्षापर्यंत बालकांना लसीकरण करणे ते आता 5 वर्षापर्यंतचे करण्यात आलेले आहे. सो ते देखील लक्षात ठेवा. 2014पासून आतापर्यंत 2024पर्यंत 11 टप्पे पूर्ण झालेले आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा 11 टप्पे पूर्ण झालेले आहे. सो आय थिंक मिशन इंद्रधनुष्यवर यावर्षी कुठल्या तरी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, कारण ही योजना अलीकडे चर्चेत आहे. ओके, सो 25 डिसेंबर 2014 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 5 वर्षापर्यंतच्या बालकांना आणि सर्व गर्भवती महिलांना 7 प्रकारचे जे रोग आहेत तर त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी ही लसीकरण योजना सुरू केलेली आहे. इंटेन्सिफाईड मिशन ऑन इंद्रधनुष. ओके, सो इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष योजना 2017मध्ये सुरू केलेलं आहे. ओके, सो याच्यामध्येच मॉडिफिकेशन केलेलं होतं. अलीकडे नवीन लसींचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये रोटा व्हायरस आहे, हेमोफिलिस इन्फ्लुएन्झा टाईप बी आणि जपानी एन्सेफॅलायटिस. ओके, सो एंडेमिक जिल्ह्यांमध्ये जे काही जपानीज एन्सेफॅलायटिस ज्याला आपण हत्ती रोग म्हणत असतो तर त्या संदर्भाने देखील अलीकडे 2023मध्ये त्याच्या नव्याने या रोगांसाठी देखील या मिशन इंद्रधनुष्य या योजनेअंतर्गत समावेश केलेला आहे. सो ते देखील लक्षात ठेवा. सो यावर आयोगाने कंबाईनच्या ग्रुप सी पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस की जलसिंचन. ओके, आता या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 लसीकरण. सो लसीकरणासंदर्भाने ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतरची जी योजना आहे ती प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ओके, सो व्हिडिओ लेंदी झालेला आहे, सो आपण थोडक्यात बघणार आहोत. आता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना भारतातील कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 15 जुलै 2015 रोजी या योजनेची सुरुवात झालेली आहे. जागतिक कौशल्य विकास दिनी. ओके, जागतिक युवा कौशल्य विकास दिनी या योजनेची सुरुवात झालेली आहे. ओके, आता उद्दिष्ट काय होते तर 2022पर्यंत 40 कोटीहून जास्त भारतीय युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगारक्षम बनवणे आणि त्यांच्या उपजीविकेची जी स्थिती आहे ती सुधारणे, असं याच्या जे मुख्य उद्दिष्ट होते ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा 2022पर्यंत 40 कोटीहून अधिक जे काही भारतीय युवक आहेत तर त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे आणि उपजीविकेची जी समस्या आहे ती भागवणे किंवा दूर करणे. लक्षित लाभार्थी जे आहेत तर त्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत कुठले वयोगटातील जे लोक आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर 15 ते 45 वयोगटातील भारतीय युवकांना, विशेषतः बेरोजगार किंवा शाळा किंवा कॉलेजेस जे सोडलेले व्यक्ती आहेत तर त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू केलेली आहे. ओके, व्याप्ती भारतभर आहे. ओके, सो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची व्याप्ती भारतभर आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दोन्ही ठिकाणी हे लागू आहे. अलीकडे 2023-24मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0ची सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये लेटेस्टमध्ये जे काही नवनवीन तंत्रज्ञानात्मक जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करणे या अंतर्गत समावेश करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये कोडिंग असेल, AI असेल, रोबोटिक्स, मेकॅनिक ट्रिक्स, ओके, IoT,
नंतर 3D प्रिंटिंग असेल, ड्रोन, सॉफ्ट स्किल इत्यादी प्रकारचे जे नवीन तंत्रज्ञानात्मक जे कोर्सेस आहेत किंवा स्किल्स आहेत ते या 4.0 या अंतर्गत नव्याने समावेश केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 15 जुलै 2015. ओके, त्यानंतरची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आणि आय थिंक या लेक्चरमधील शेवटची योजना असणार आहे. ओके, सो सुकन्या समृद्धी योजना. आता भारत सरकारने ही जी काही सुकन्या समृद्धी योजना आहे ती एक बचत योजना म्हणून लॉन्च केलेली आहे. विशेषतः मुलींच्या शैक्षणिक आणि आर्थिक भविष्याच्या सुरक्षिततेसाठी एकंदरीत भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा एक भाग म्हणून या सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केलेली आहे. सुरुवात 22 जानेवारी 2015. ओके, सो लक्षात ठेवा, 22 जानेवारी 2015ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय. ओके, सो लक्षात ठेवा, यासाठी जे काही रिस्पॉन्सिबल मंत्रालय आहे अंमलबजावणी करण्यासाठी ते आहे महिला व बाल विकास मंत्रालय. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि तिच्या लग्नासाठी आवश्यक निधी पुरवणे आणि एक प्रकारची बचत योजना आहे. सो खाते उघडणे. आता पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्टामध्ये तुम्ही पोस्ट बँक त्या ठिकाणी या संदर्भाची काही योजना आहे तर त्या ठिकाणी ती दिलेली असते. तर त्या पोस्टात जाऊन आपण मुलीच्या नावाने 10 वर्षाच्या आतमध्येच, ओके, सो मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षाच्या आत अशा प्रकारचं जे काही बँकिंग आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करता येतो आणि एकाच मुलीसाठी एक खाते आणि एका कुटुंबातील 2 मुलींसाठी 2 खाते अशा पद्धतीने जी काही मर्यादा आहे ती ठरवण्यात आलेली आहे. ओके, सो मॅक्सिमम एका कुटुंबातील 2 मुलींसाठी अशा पद्धतीची किंवा या योजनेचा जो काही लिमिटेशन आहे ते 2 मुलींपुरते मर्यादित करून ठेवलेलं आहे. ओके, सो 2 मुलींसाठी 2 खाती उघडता येईल आणि जी ठेवीची रक्कम आहे ती किमान ठेव 250 रुपये. ओके, 250 रुपये वार्षिक आणि कमाल ठेव आहे 1.5 लाख रुपये. ओके, सो 1,50,000 रुपये वार्षिक अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो त्यामध्ये. ओके, प्राप्ती कधी होणार आहे तर खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षापर्यंत ते चालू राहील. मुलीच्या 18 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर तिच्या लग्नाच्या आधी संपूर्ण रक्कम काढता येऊ शकतो. ओके, किंवा 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर अशा वेळेस ते या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 50% रक्कम देखील आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. ओके, आणि कर लाभ यापासून जे काही आयकर ॲक्ट आहे, आयकर कायदा 1961 अंतर्गत सो आयकरातून सूट दिलेली आहे. ओके, सो इन्कम टॅक्समधून हे जे काही सुकन्या समृद्धी योजना आहे ती वगळण्यात आलेली आहे. सो 10 वर्षाच्या आतमध्ये मुलींच्या जन्मानंतर जी काही सुकन्या समृद्धी योजना आहे ती आपल्याला पोस्ट बँकिंगच्या माध्यमातून किंवा इतर जे काही गव्हर्नमेंट बँकिंग आहे तर त्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ओके, किमान ठेव 250 रुपये आणि कमाल ठेव आहे 1.5 लाख रुपये. ओके, 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी पूर्ण किंवा अर्धी रक्कम ती या योजनेच्या किंवा या निधीतून आपण काढू शकतो. ओके, आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा एक भाग आहे. सो अशा पद्धतीने सुकन्या समृद्धी योजनेवर आपण या ठिकाणी दिलेली आहे. आता यावर आयोगाने कंबाईनच्या 2019मध्ये पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला होता. सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 2015मध्ये ही योजना सुरू झाली. त्यानंतर दिलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा, ओके, सो अभियानाचा मिशनचा योजनेचा भाग आहे. सी आहे मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. ओके, सो कुठला विधान या ठिकाणी चुकीचं आहे, अयोग्य दिलेलं आहे अर्थात चुकीचं विचारलेलं आहे. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मुलीच्या लग्नासाठी जी रक्कम आहे ती पूर्णपणे काढता येऊ शकतो किंवा उच्च शिक्षणासाठी काढता येऊ शकतो. ओके, आणि विधान दिलेलं आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. सो हे या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो असे आपण साधारणतः 15 ते 16 योजना, ओके, सो 15पेक्षा जास्त योजना या ठिकाणी बघितलेल्या आहे आणि त्या संदर्भाने जे काही आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयदर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असो, ओके, त्यामधील जे काही प्रश्न विचारलेले होते ते देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण लेटेस्टमध्ये 2023-24मध्ये 2023-24 किंवा 2022-23-24मध्ये जे काही योजना सुरू झालेल्या आहे ते करंटच्या अँगलने आपण बघणार आहोत. ओके, आणि त्या संदर्भाने लेटेस्ट ज्या काही पेपर झालेले आहेत त्यावर
जर प्रश्न विचारलेले असतील तर ते देखील त्या ठिकाणी आपण समावेश करणार आहोत. ओके, सो दोन्ही योजना व्यवस्थित बघा. या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.